जेवून घ्यायचंय. त्या ज्या संघाची मॅच झालेली आहे त्या संघाने आपण जेवणासाठी भोजन करण्यासाठी जायचंय. चला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच. आम्ही येऊ तुमच्याकडे. तशा अगोदर एका मोठ्या मॅच कडे मी तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय. एका बाजूला आतिश रायडर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आई महाबाई 11चा संघ खेळताना दिसणार आहे. सो ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. काही वेळात सामन्याला सुरुवात करे. एका बाजूला आदित्य आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं त्याचा साथीदार या संपूर्ण स्पर्धेसाठी अप्पा फडणीस यांच्या कैलासवासी अप्पा फडणीस यांचे चिरंजीव संदेशजी फडणीस यांनी 1000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. राजेशजी भागवत यांनी 500 रुपये दिलेले आहेत. प्रकाश मोरे 200 रुपये. दिनेश तानाजी कदम यांच्याकडून 500 रुपये. शांतारामजी साळवी 500 रुपये. संतोषजी टाकळे 1000 रुपये. सीताराम रेमजे 500 रुपये. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. सो धन्यवाद सर. या ठिकाणी पुन्हा एकदा मी या मॅच कडे सर्वांना घेऊन जातोय. पहिल्या शेडवरती आदित्य रेमजेच्या बॅट मधून चांगला दणदणीत खणखणीत फटका सुशांत अबुगलच्या विरोधामध्ये. नो बॉल. इथे चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. मिळतील 4 आलाय चौकार. 4+1 = 5 अशा 5 धावा मिळत आहेत. फ्रंटफुटचा वापर आता मात्र एक तेरी और एक मेरी ऑफसाइड होता. हम भी सवा सेर है हे सांगण्याचा प्रयत्न केला गोलंदाज सुशांतनं केला आदित्यला शांत आणि सरळ पाठवलं मैदानाच्या बाहेर. क्रॉस लाईन इथे चेंडू आपण पाहिला की खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा कशा प्रकारचा विकेट घेतलं गेलं. एका बाजूला आता आतिश भागवत स्वतः आपण पाहताय तर संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चांगलाच फटका खेळलाय. एक आक्रमक शैलीचा बॅटर तुमच्या समोर खेळ सादर करत असताना आतिश भागवत सर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. परंतु तुम्ही बघताय डॉट बॉल बिंदी चेंडू. गोलंदाज सुशांत आतापर्यंत थांबवलाय. नो बॉल दिला गेलाय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर करत असताना सुशांत एक मुख्य असा खेळाडू. ही मॅच पाहता आई महामाई 11चा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. आतिश रायडर्सच्या संघाने सुरुवात चांगली केली परंतु विकेट देखील गेलाय. बॅटची कडा घेतली गेली आणि सरळ चेंडूला बाहेर ठोकलंय आणि इथे विकेटचं पतन देखील बघायला मिळतंय. 9 या आकड्यावरती दुसरा खेळाडू बाद झालाय. बॅटरचं नाव जिशान हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. आता जिशान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करताना क्रमांक 4 वरती पाहायला मिळणार जिशान आहे. सुशांत अबगुल या गोलंदाजानं 5 चेंडू टाकले, 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट देखील महत्वाच्या घेतल्यात. क्रॉस लाईन एक सिंगल आता मात्र घेतली जाईल. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. 10ला 2 खेळाडू बाद झाले आतिश रायडर्सच्या संघाचे. जिथे अंश नासरे मागच्या आपण पाहिलं गेलं कालच्या दिवसातील एका मॅचचा हिरो ठरला होता. अंशनं ज्यावेळेला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील दिला होता. संघ पराजित झाला. 8 चेंडूंमध्ये एक वादळी खेळ सादर केली 20 धावांची. याच कारणास्तव आपण अंशला अवॉर्ड देखील दिला होता कालच्या दिवसामध्ये. तुम्ही बघताय तर शुभम अबगुल गोलंदाजी ट्रॅक वरती एफसीडीचा मुख्य असा खेळाडू. ज्या खेळाडून एफसीडीच्या ग्राउंड वरती एकंदरीत नक्कीच ओपन क्रिकेट फॉर्मॅट मध्ये 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला. पण तो हा बॉक्स फॉर्मॅट मध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळू शकेल असे देखील सांगण्याचा शुभम अबगुल हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. दुसरं षटक हे प्रगती पथावर चालू असताना पहिला चेंडू डॉट बॉलला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. आता अंशला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स स्विंग केला जाईल. काय गोलंदाज आहे शुभम. नाव शुभम आहे, काम देखील शुभ केलं जाते. येणारा पुढचा चेंडू राऊंड द विकेट ही गोलंदाजी केला. आडव्या बॅटने खेळले जात आहेत. आउटची संधी आणि इथे मात्र अंश मैदानाच्या बाहेर जाणार. विकेटचं पतन.
चांगला असं क्षेत्ररक्षण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता की अंश कशा प्रकारे बाद झाला तुमच्या स्क्रीनवरती आहे. बॅटर्स नेम सागर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती सागरला पाठवलं जाते. आतिश टायगर्स या संघाची परिस्थिती मात्र थोडीशी नाजूक राहिली. फाऊल आहे, मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न आहे. इथे डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. भिंती टाकला शुभम अब्गुल या खेळाडून. कमी गतीचा चेंडू आहे. इथे क्लीन बोल्ड, बॅटर्स बाद होईल. आता परिपूर्ण आपण म्हणतो ना की झाडाची जशी पानं गळतात तशा प्रकारचं विकेटचं बदल आपल्याला बघायला मिळतोय. ज्या ज्या संघांच्या मॅच झालेल्या आहेत त्या संघानं जेवण करून घ्यायचंय. भोजन आपण करून घ्या जाऊन. भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण भोजन जाऊन करायचंय. न्यू बॅटर्सला फाऊल आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न फाऊल आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय आणि या स्पर्धेतला आपण तिसरं मडन षटक टाकणारा गोलंदाज म्हणजेच शुभम अब्गुल हा ठरलाय. क्लास गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करताना आपल्याला बघायला मिळालं. आणि इथे 5वा खेळाडू बाद झालाय. न्यू बॅटर्सचं नाव नीरज या ठिकाणी बॅटिंगसाठी क्रमांक 7 वरती आलेत. इथं बॅक टू बॉलर खेळला गेलाय परंतु तुम्ही पाहताय पुन्हा एकदा भिंती चेंडू. सुशांत अब्गुल हा देखील गोलंदाजी चांगली करतोय. शुभम अब्गुलनं 6च्या 6 डॉट बॉल काढले म्हणजे मेडन षटक टाकलं. तिथे 2 विकेट देखील घेतल्या. स्पर्धेतला तिसरं मेडन षटक बघायला मिळालं आज या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला मेडन षटक बघायला मिळालं होतं. इथे तुम्ही पाहताय डिरेक्ट हिट आहे का. डिरेक्ट हिट असता करीमी मामला नाही तर सरळ खेळाडू बादच होऊ शकला असता. इथे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे या षटकातील. धावसंख्या 10 वरती आणि चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉल येतोय. यापुढे होणारी पुढचा सामना आहे शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध अमिषा कन्स्ट्रक्शन. सो बोथ कॅप्टन टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या. शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध अमिषा कन्स्ट्रक्शन. धावसंख्या या ठिकाणी 3चा खेळ संपल्यानंतरला 10 या आकड्यावरती. हे एकाच मॅच मध्ये हे दुसरं मेडल षटक आपल्याला बघायला मिळतंय आणि विकेट देखील या षटकामध्ये घेते. सुशांत अब्गुलनं गोलंदाजी दर्जादार केली आहे. म्हणजे संपूर्ण स्पर्धेमधलं हे 4थं मेडल षटक आहे आणि याच मॅच मधलं हे दुसरं मेडल षटक. एकंदरीत तुम्ही पाहिलं सुशांतच्या नावावरती नोंदवलं गेलं. रोहित हा जो खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. डॉट बॉल येतो भिंती. सर्वच्या सर्व चेंडू ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न क्रमांक 7 वरती आलेला राहुल चव्हाण याच्या माध्यमातून ही बॅटिंग केली जाते. राऊंड द विकेट गोलंदाजी अफलातून दर्जाची गोलंदाजी केली. कालच्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पडत होता. आज मात्र गोलंदाजीसाठी जी विकेट आहे ती मात्र पोषक आहे. मर्यादा रेषा ओलांडण्याचा प्रयत्न पुन्हा फाऊल आहे. म्हणजे ही सातत्यानं चुका घडतायत. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 10 या आकड्यावरती स्थिरावलेली आहे. आता नक्कीच बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडूला खेळलाय तिथे किंवा डिक्लेअर सेक्शन कडे डिक्लेअर झोन कडे हा चेंडू ट्रॅव्हल होईल आणि धावांमध्ये आता खूप चेंडू नंतरला एक सिंगल धाव ऍड केली जाते. म्हणजे एक धाव घेण्यासाठी तब्बल तुम्हाला 14 चेंडूंचा तिथे प्रतीक्षा करावी लागली होती आणि एक धाव शेवटच्या 15 चेंडूंमध्ये आली. आता चांगल्या प्रकारची तुम्ही पाहताय तर गोलंदाजी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रोहित मानगे हा देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. येणारे 2 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. आडव्या बॅटना पुन्हा एकदा फाऊल आहे. मर्यादा रेषा तुम्ही ओलांडू शकत नाहीत. इथे न्यायदेवता म्हणजे पंच आहेत ते तुम्हाला पनिश करतील आणि इथे मात्र तुम्ही पाहायला गेलात तर पुन्हा एकदा बिंदी डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकातील. चेंडूला सरळ बाहेर ठोकण्याचा प्रयत्न केला गेला. तब्बल या ठिकाणी यावेळी देखील या 6 मध्ये एकच धाव खर्च केली. धावसंख्या तुम्ही पाहताय 11 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 12 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. यापुढे होणारी मॅच असेल शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध अमिषा कन्स्ट्रक्शन. सो बोथ कॅप्टन आपण टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. सामना क्रमांक 4 पुढचा असेल. आदरणीय दत्तारामजी भारदे साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते आम्ही पुढचा टॉस करून घेतोय. सर आपण कॉम्बॉक्स मध्ये या.
यापुढे होणारी मॅच असेल शिवकृपा कन्स्ट्रक्शन विरुद्ध अमिषा कन्स्ट्रक्शन. शिवकृपा कन्स्ट्रक्शन आपण टॉस साठी यायचंय कारण का तुमच्या प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शिवकृपा कन्स्ट्रक्शन आपण या लगेच. चला सामन्याला सर आपण सुरुवात करून घेऊया, विलंब करू नका. हॅलो. या स्पर्धेसाठी हे सामने सुरू असताना महेंद्र मेंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपलं स्वागत स्वीकारावं. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत असणारे सन्माननीय कुंभारवाडीचे सदस्य श्री कुंभारवाडीचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनंतजी बर्जे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं स्वागत स्वीकारायचं आहे. मोमेंटला डिसिजन देणे हे अनिवार्य आहे. इट्स ओके. अमिषा कन्स्ट्रक्शन ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मुदस्सर मागजनकर यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये पहिले हॅट्रिक घेणारा गोलंदाज शुभम अब्दुल्ला तुम्ही पाहताय तर या ठिकाणी सातत्यानं आमच्या कॉम्बॉक्सच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळत आहेत आणि चांगली फटकेबाजी देखील करू शकतील. हे त्यांचं पोटेन्शियल कॅलिबर आहे, विद्वत्ता आहे त्यांच्याकडे. सातत्यानं हे चर्चेमधलं नाव राहिलंय. शुभम अब्दुल्ला खेळाडू पुन्हा एकदा थोडस बॅकफुटला स्क्वेअर कट आपण म्हणतो ना तो फटका खेळलाय. इथे प्रत्येक चेंडूवरती सिंगल धावा घेण्याचा प्रयत्न आई महामई 11 या संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. समोरच्या क्षेत्रामध्ये आज गोलंदाजी कमालची झाली आई महामई 11 संघाकडून. तब्बल शेवटच्या 18 चेंडूंमध्ये ना 1 धाव खर्च केली या गोलंदाजाला. लजीज गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा क्रॉस झाले. आता शुभम जो अब्दुल खेळाडू आहे ना अशा प्रकारचे चेंडू कुठे सोडेल, त्याच्याकडे परिपूर्ण तो खेळाडू आहे आणि आज मात्र आपल्या संघाकडे देखील तो खेळतोय. शॉर्ट ऑफ लेगची डिलिव्हरी समोरच्या क्षेत्रामध्ये केवळ एक सिंगल धाव आणि इथे षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. विदाउट लॉस धावसंख्या जाऊन पोहोचले तर 6 या आकड्यावरती. दोन्ही संघांचं जर पहिल्या षटकानंतर कंपॅरिझन करायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज ज्या वेळेला टाकलं होतं सुशांत 10 खर्च केल्या होत्या, इथे 6 आहेत. परंतु पुढच्या 18 चेंडूंमध्ये केवळ एकच धाव मिळवली बॅटिंग करत असताना पुढच्या बॅटर्सना. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आतिश भागवत सर आलेत. राऊंड द विकेट गोलंदाजी. इथे चांगला स्मॅश फटका खेळलाय. इथे सिंगल धाव मिळेल. आता स्मॅश आलाय. येणारा पुढचा चेंडू क्रॉस लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू सीमा रेषा पार आला. इथे दणदणीत चौकार. जिंकण्यासाठी केवळ एका धावेची आवश्यकता आणि सामना मात्र फिनिश केलाय. आई महामई 11 संघ या ठिकाणी जिंकलेला आहे. यापुढची मॅच शिवकृपा कन्स्ट्रक्शन आणि अमिषा कन्स्ट्रक्शन. हॅलो.